देशातील सर्वसामान्य माणूस हाच क्रांतीचा खरा जनक आहे। त्याच्या आधारे देशात परिवर्तन चळवळ गतिमान केली तरच समाजात आर्थिक आणि सामाजिक समानता येईल, असं प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉक्टर अच्युत माने यांनी केलं। दसरा चौक इथं आंबेडकरी समाज संघटनांच्या वतीनं मंगळवारी सायंकाळी झालेल्या जनप्रबोधन महासभेत ते बोलत होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचं औचित्य साधून मंगळवारी सायंकाळी दसरा चौकात जनप्रबोधन महासभा झाली। उपराकार डॉक्टर लक्ष्मण माने यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक शहाजी कांबळे होते। या सभेत बोलताना डॉक्टर अच्युत माने यांनी आर्थिक आणि सामाजिक समानतेसाठी आपल्याला संघर्ष करावाच लागेल असं सांगून संविधान हीच देशाची खरी ताकद असल्याचं नमूद केलं। राज्यात सध्या गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा संदर्भ घेत भोंदूगिरी आणि अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं माने यांनी नमूद केलं। शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी शासनानं जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असं लक्ष्मण माने म्हणाले। यावेळी मधुकर शिर्के, रूपा वायदंडे, अमित धनवडे, सतीश माळगे, सुशील कोल्हटकर, दत्ता मिसाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।